यस मैडम, गुड मॉर्निंग। गुड मॉर्निंग सर। यस यस यस, कैसा लग रहा है? बहुत बढ़िया। आज धूलिवंदन, कल रंगों की बरसात और ये पसीने की बरसात। कैसा लग रहा है दोनों एक साथ में? बहुत बढ़िया। छान यस, वाटते। ओके। तर मॅडम, आपलं प्रथम आपलं नाव सांगा, गाव सांगा आणि आपल्या ग्रेट कोचचं नाव सांगा. माझं नाव वैष्णवी सीता बाबासाहेब गोसावी. मी विल्होळी नाशिक येथून आहे. आणि माझे ग्रेट कोच सीता गोसावी, बाबासाहेब गोसावी आणि शिवराज सहाने सर. येस, नक्कीच खूप ग्रेट कोचला आपल्याला. आणि आपण आरोग्य फॅमिली का जॉईन केली, कशामुळे केली, आपल्याला का वाटलं ही आरोग्य फॅमिली जॉईन करावी? सर, वजन माझं खूप कमी होतं, वजन वाढवण्यासाठी. तसंच मला ऍसिडिटीचा पण प्रॉब्लेम होता आणि बॅक पेनचा त्रास होता. ओके, वाढलेलं वजन कमी कमी वजन वाढवण्यासाठी आणि बॅक पेनचा त्रास होता, म्हणजे वेट गेन साठी तुम्ही आरोग्य फॅमिली जॉईन केली, बरोबर? येस सर. येस. मग किती वजन होतं आणि किती वाढलं? आधी माझं वजन होतं 38 किलो. त्यानंतर 2 महिन्यामध्ये 40 किलो झालं. आणि 4 ते 5 महिन्यामध्ये 47-48 या रेंजमध्ये आलं. वाव. आपण बघू शकता की वैष्णवी मॅडम यांचं त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांचं वजन पूर्वी किती होतं आणि नंतर किती झाले. तर खूप खूप धन्यवाद वैष्णवी मॅडम. अजून काय काय बदल झाले? ऍसिडिटी होती ती 15 दिवसातच गायब झाली. ओके. तर आपले जे झालेले बदल आहे याचं श्रेय आपण कोणाला द्याल? नक्कीच सर. 20% वर्कआउट, 80% सकस संतुलित आहार आणि 101% आपले ग्रेट कोचचं मार्गदर्शन. येस, नक्कीच. 20% वर्कआउट आणि 100% आपल्या ग्रेट कोचचं मार्गदर्शन आणि 80% साखर सुधार, या तिन्ही त्रिसूत्रीला जर आपण फॉलो केलं तर नक्कीच आपल्यामध्ये बदल बदल होऊ शकतो. आणि सकस संतुलित आहार म्हणजे शरीरात जे आवश्यक आहे ते घटक देण्याचं काम, आणि ज्याला आवश्यकता नाही त्यांना बाहेर काढून टाकण्याचं काम सकस आहार करतो. आपण बघू शकता की वैष्णवीचं एक दिवस वजन होतं 38 किलो, नंतर झालं 40 किलो, आणि आज ते 46च्या आसपास असतं. म्हणजे वजन कमी करणे किंवा वजन वाढवणे हा पर्याय नसून आपल्यामध्ये काय काय बदल करायचे ते महत्वाचं असतं. शरीराला डिसऑर्डर कमी करणे महत्वाचं असतं, आणि तेच वैष्णवी मॅडमने केलं. थँक्यू. वैष्णवी मॅडम, तुम्हाला आरोग्य फॅमिली कशी वाटली, आपल्या शब्दात सांगा. खूप छान सर. अ, इथे येऊन मला खूप काही शिकायला भेटलं. अ, ओके, बोला बोला बोला. जिंदगी में बदलाव करना है तो आरोग्य फैमिली सभी ने ज्वाइन करना पड़ेगा. वाह, खूप छान संदेश दिला. जिंदगी में बदलाव करना पड़ेगा तो आरोग्य फैमिली सभी ने ज्वाइन करना चाहिए. बहुत बढ़िया. और एनर्जेटिक वर्कआउट, एनर्जेटिक स्टेपिंग, आणि तिसरं गोष्ट म्हणजे तुम्ही जे तुमचं मत व्यक्त केलं की स्वतःमध्ये बदल करायचा असेल तर खरंच आरोग्य फॅमिली जॉईन करा. त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू, खूप खूप धन्यवाद. थँक्यू सर. आणि सर्वज्ञ फिटनेस सेंटर आज मला सिस्टीम कडून वर्कआउट करण्याची संधी दिली, त्याबद्दल सिस्टीमचे खूप खूप आभार. आणि तसेच चेअरिंग करून व सॉन्ग लावून मला वर्कआउट करण्यासाठी प्रोत्साहन दिले, त्याबद्दल सिस्टीमचे आभार. येस येस, थँक्यू, खूप खूप धन्यवाद. थँक्यू. जाता जाता विशेषतः महिला भगिनींना आणि आपल्या वयाच्या तरुण मुलींना काय सल्ला द्याल? त्यांनी काय करायला पाहिजे? माझ्या वयाच्या तर आम्हाला झोप खूप प्रिय असते, ती नाही मोडू शकत. त्यामुळं त्यांना असं सांगेल मी की झोप तर आयुष्यभर आहे, पण मग पुढे जर आपल्याला जास्त जगायचं असेल तर आज सकाळी उठून आपल्याला स्वतःसाठी वेळ द्यावाच लागेल. येस येस, नक्कीच, खूप छान आणि खूप खूप धन्यवाद. थँक्यू, खूप छान सल्ला दिला. विशेषतः तरुण मुलींना, तरुण वर्गाला त्यांनी सल्ला दिला की त्यांना फॉलो करा. झोप आणि इतर गोष्टी ज्या ऍक्टिव्हिटीकडे लक्ष न देता एक आपलं फक्त फिटनेस आणि आपलं फॅमिली हे खूप महत्वाचं असतं. हा सल्ला त्यांनी दिला. धन्यवाद. थँक्यू. थँक्यू सर. येस, ते होत्या वैष्णवी गोसावी मॅडम.